आहे या लोकप्रिय यूट्यूब चॅनलवरती आपण पाहायला सुरुवात केलेला आहे योजना करो लोकप्रिय यूट्यूब चॅनल। या योजना करो लोकप्रिय यूट्यूब चॅनलला आपण जर सबस्क्राइब केलं असेल तर आपण या व्हिडिओला लाईक करून या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करून घ्या आणि बेल आयकॉनला ऑल प्रेस करायला विसरू नका। तर एकंदरीत मित्रांनो, अत्यंत महत्त्वाचा अपडेट या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करू। दिवाळी निमित्त 21वा हप्ता हा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये टाकायला पाहिजे, अत्यंत गरज आता शेतकरी बांधवांना उद्भवली आहे। कारण की आपण जर पाहिलं तर या अतिवृष्टीमुळे शेतातील पिके पाण्याखाली गेली आणि अनेक शेतकरी बांधवांचं फार मोठ्या प्रमाणात हे नुकसान भरून काढण्यासाठी, काही दिवाळी गोड होण्यासाठी ही जी पीएम किसान महासन्मान निधी योजना केंद्र सरकारकडून राबवली जाते, डीबीटी मार्फत थेट पैसे हे शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये अत्यंत आता गरज आहे टाकाय पाहिजेत। कारण की फार मोठी जर दिवाळी गोड करायची असेल तर शेतकरी बांधवांची, तर हा हप्ता देशभरातील कोट्यावधी शेतकऱ्यांना प्रधानमंत्री किसान महासन्मान निधी योजना म्हणजे आपण थोडक्यात पीएम किसान महासन्मान निधी योजना असे म्हणतो, या पीएम किसान महासन्मान निधी योजनेचा 21वा हप्ता हा शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये टाकाय पाहिजे। अत्यंत गरज ही शेतकरी बांधवांना आहे। दरवर्षी 6000 रुपये मिळतात, थेट पद्धतीने त्यांच्या बँक खात्यामध्ये जमा करण्यात येत असतात। 6000 रुपये प्रत्येकी 2000 रुपयाच्या 3 समान हप्त्यामध्ये देण्याचं काम पीएम किसान योजनेच्या माध्यमातून होतं। पण आता अत्यंत गरज शेतकरी बांधवांना उद्भवली आहे, कारण की या अतिवृष्टीमुळे पिकच नाही तर जमिनी सुद्धा खरडून गेल्या आणि शेतीचं सर्व काही नुकसान भरून काढण्यासाठी सरकारने 1000 कोटीचं पॅकेज जाहीर केलं, पण त्यातील मदत अद्यापही शेतकऱ्यांना भेटली नाही। ती पण लवकरात लवकर जाहीर करून लवकर निधी मंजूर करून ही शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये यायला पाहिजे, डीबीटी मार्फत थेट पैसे यायला पाहिजे। एकंदरीत हा हप्ता जो आहे 21वा हप्ता शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये यायलाच पाहिजे, अत्यंत गरज। दिवाळी निमित्त हा जो हप्ता आहे 21वा हप्ता हा टाकायलाच पाहिजे अशी मागणी योजना करो लोकप्रिय यूट्यूब चॅनल कडून होत आहे आणि लवकरात लवकर देशभरातील शेतकऱ्यांना हे जो हप्ता आहे तो यायलाच पाहिजे। धन्यवाद। जय श्री